नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्ही अजूनही स्टार्ट मेन्यूमध्ये जाऊन प्रत्येक ॲप शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला विंडोजमधील 10 असे रन कमांड्स दाखवणार आहे, ज्यामुळे तुमचं काम जे आहे अधिक जलद आणि सोपं होईल. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जी कमांड टाईप करायची आहे ती नोटपॅड म्हणजे नोटपॅड हा कमांड वापरून नोटपॅड काही सेकंदात उघडता येतो. नोट्स लिहिण्यासाठी हा उपयोगी आहे. तर हे ओपन करायचं आपल्याला स्टार्ट मेनू मध्ये जाऊन ऍप्लिकेशन ओपन करण्याची गरज नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं, Windows+R ही शॉर्टकट की यूज करायची, रन कमांड, आणि त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं नोटपॅड आणि ओके करायचं. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं ऍप्लिकेशन डायरेक्टली तुमच्या स्क्रीनवरती येईल. त्यानंतर दुसरी कमांड आपल्याला जर कॅल्क्युलेटर ओपन करायचे तर आपल्याला हेच रन कमांड मध्ये आपल्याला CALC कॅल्क्युलेटर ओपन करण्यासाठी हे शॉर्टकट आपल्याला यूज करायचे आणि ओके करायचे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं तुमच्या समोर कॅल्क्युलेटर ओपन झालेलं दिसेल. छोट्या मोठ्या कॅल्क्युलेशन साठी हा खूप सोयीचा आहे. त्यानंतरची जी कमांड आहे ती MS पेंट, म्हणजे आपल्याला काही पेंटिंग वगैरे करायची, चित्र वगैरे काढायचे, डायग्राम वगैरे काढायची किंवा स्क्रीनशॉट वगैरे आपल्याला मार्किंग करण्यासाठी उपयोगी आहे. त्यासाठी आपल्याला परत एकदा रन कमांड ओपन करायची. त्यामध्ये आपल्याला MS पेंट हे टाईप करून ओके करायचे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे डायरेक्टली MS पेंट आपल्या स्क्रीनवरती शो होईल. त्यामध्ये आपण कोणताही शेप वगैरे काही काढू शकतो स्क्रीनशॉट मार्क वगैरे करण्यासाठी. त्यानंतरची नंतरची कमांड जी आहे कमांड प्रॉम्प्ट, CMD टाईप करून कमांड प्रॉम्प्ट आपल्याला डायरेक्टली इथून ओपन करता येते. त्यानंतरचं जे सेटिंग आहे कंट्रोल पॅनल सेटिंग, ही जी ओपन करायची, ही सुद्धा आपण रन च्या माध्यमातून ओपन करू शकतो. त्यासाठी आपल्याला टाईप करायची कमांड कंट्रोल, फक्त एवढंच टाईप करायचंय आणि ओके करायचंय. आपल्या स्क्रीनवरती कंट्रोल पॅनल ओपन होईल. सिस्टीमचे जे काही सेटिंग्स वगैरे आहे, तुम्हाला इथं साऊंड सेटिंग, हार्डवेअर सेटिंग, इथून चेंजेस वगैरे काय करायचे असतील तिथून करू शकतो आपण. त्यानंतर जी महत्वाची कमांड आहे ती आपल्याला ओपन करायची, ती म्हणजे appwiz.cpl ही जी कमांड आहे, या कमांडचा उपयोग काय होतो, जे पण आपल्याला इन्स्टॉल केलेले प्रोग्राम आहेत आपल्या कम्प्युटरमधले इथं तुम्हाला शो होतील. इथून आपल्याला जर गरज नसलेले सॉफ्टवेअर इथून आपण रिमूव्ह करू शकतो. त्यानंतरची जी कमांड आहे Windows+R शॉर्टकट की यूज करून dvgmgt.msc ही जी कमांड आहे मित्रांनो, आपल्या कम्प्युटरचा जो डिव्हाइस मॅनेजर आहे, संगणकातील हार्डवेअर आणि ड्रायव्हर्स तपासण्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये जे ड्रायव्हर्स आहेत, जे जेव्हा इन्स्टॉल नसतील ते तुम्हाला इथं शो होतील. अशा प्रकारचे डिव्हाइस मॅनेजर ओपन करण्याची शॉर्टकट आहे मेथड. त्यानंतरची जी कमांड आहे ती टाईप करण्यासाठी आपल्याला टाईप करायचं इथं services.msc. हे टाईप केल्यानंतर मित्रांनो, जे सिस्टीमचे जे पण सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस वगैरे करायचे असतील, तिथून डायरेक्टली तुम्ही एनेबल डिसेबल करू शकतो इथून तो पण. त्यानंतरची जी नवी कमांड आहे msconfig ही जी आहे, हा कमांड सिस्टीम कॉन्फिगरेशन मध्ये उघडतो. स्टार्टअप आणि बूट संबंधित सेटिंग व्यवस्थापित करण्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे आपल्याला काही जे सेटिंग वगैरे, स्टार्टअप वगैरे, आपल्याला इथं क्लोज वगैरे काय करायचे, जे काही रनिंग ऍप्लिकेशन आहेत त्याला आपल्याला डिसेबल करायचे, की आपण सेटिंग वगैरे सिस्टीम कॉन्फिगरेशन मधून करू शकतो. त्यानंतरची जी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ही आपल्याला टाईप करायची पर्सेंटेज मध्ये TEMP पर्सेंटेज आणि ओके. म्हणजे जे पण सिस्टीम मधल्या ज्या टेम्पररी फाईल्स आहेत, तर आपल्याला अनावश्यक फाईल्स आपल्याला हटवल्याने काही स्टोरेज मोकळं होतं. म्हणजे आपल्या ज्या सिस्टीम मध्ये टेम्पररी फाईल्स भरपूर प्रमाणात जमा झालेल्या दिसतात,
आपल्याला इथं मार्क ऑल करून आपण इथून डिलीट करू शकतो. म्हणजे आपलं काय होईल, जे सिस्टीमचे जे अननेसेसरी फाईल्स आहेत जे की टेम्पररी फाईल्स म्हणतो आपण त्याला, इथून आपल्याला रिमूव्ह केल्यानंतर भरपूर प्रमाणात आपला स्टोरेज रिकामा होऊ शकतो. त्याच्यामधील काही जर फाईल्स वगैरे डिलीट होत नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, आपण नंतर पण डिलीट करू शकतो थोड्या थोड्या करून. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे स्किप जरी केलं तरी काय अडचण नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये विंडोज 10 चे उपयुक्त रन कमांड्स पाहिले. यामध्ये तुम्हाला सर्वात उपयोगी कोणता कमांड वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी विषयावर मराठी व्हिडिओसाठी टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.